ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी स्टीव्ह स्मिथच्या विकेटवरून मोठा वाद निर्माण झालाय. बांगलादेशचा संघ अवघ्या 64 धावांत ऑल आऊट झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची सुरुवातही अडखळली. ऑस्ट्रेलियाने 40 धावांवर 3 विकेट गमावल्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि कॅमरून ग्रीन डाव सावरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र स्मिथ 42 धावांवर असताना शेरिफुल इस्लामच्या गोलंदाजीवर त्याला LBW देण्यात आलं. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जात असल्याचं दिसत असतानाही स्मिथच्या पॅडला चेंडू लागला आणि बांगलादेशने जोरदार अपील केली. मैदानावरील अंपायर कुमार धर्मसेना यांनी लगेचच स्मिथला बाद दिलं. स्मिथने मात्र निर्णयावर शंका घेत DRSचा आधार घेतला. रिप्लेमध्ये चेंडूच्या लाईन आणि इम्पॅक्टवरून चर्चेला सुरुवात झाली. त्यामुळे अंपायरचा निर्णय योग्य होता की चुकीचा यावर मैदानावर आणि सोशल मीडियावरही चर्चा रंगली. स्मिथ सोबत DRS वरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाल्याने या विकेटने सामन्याला वेगळंच वळण दिलंय.